पेपरचं नेचर कसं, इझी टू पास डिफिकल्ट टू स्कोर. म्हणजे काय, जवळपास पासिंग सगळ्यांची होईल असं मी अज्युम करून चालतो. म्हणजे पेपर तेवढा सोपा असेल की जवळपास सगळेजण त्याच्यामध्ये 8 मार्क मिनिमम स्कोर करतील. बट डिफिकल्ट टू स्कोर 15 मार्काच्या वर जाणं तेवढं डिफिकल्ट असेल. समजतंय? म्हणजे एक ऍव्हरेज विद्यार्थी सुद्धा पास होईल, 8 मार्क घेईल. स्ट्रेट फॉरवर्ड असतील, ठीक आहे, म्हणजे थिओरिटिकल त्यामध्ये तुम्हाला ते चूज करायचं. जसं की आता आर्किटेक्चर आहे. समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगत आहे, इंटरनल डेटा बस ऑफ 8085 इज 8 बीट, 16 बीट, 32 बीट, 64 बीट. व्हॉट इज द आन्सर? आवाज येत नाहीये? ऑनलाईन लेक्चर करते त्यांना आवाज येत नाहीये का माझा? अशा प्रकारे CA1 मध्ये क्वेश्चन्स असतील. आणि लक्षात घ्या, आतापर्यंत जेवढे काही पेपर असतात ना, CA1 असेल, मिड सेमिस्टर असेल, सगळे पेपर मी मनाने सेट करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे नेटवर सर्च करण्याचा चान्सेस कमी आहेत. काही क्वेश्चन भेटतील कारण ते काही भेटत नाही, बस भेटू शकतात तुम्हाला. ठीक आहे, पण काही क्वेश्चन जे असतात ते ब्रेक होतोय. असा क्वेश्चन सांगतो, लक्षात घ्या. एक्झाम्पल म्हणून दिलं आहे, साइज ऑफ इंटरनल डेटा बस ऑफ 8085. ओके, 8085 अशा प्रकारे एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन दिलेला असेल. त्याच्यामध्ये ऑप्शन्स असतील 8 बीट, 16 बीट, ठीक आहे, त्यानंतर 32 बीट आणि 64 बीट. एक एक्झाम्पल म्हणून देते. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येत नाही, जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो. ठीक आहे, ते तुम्हाला चूज करायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एक्झाम सॉल्व्ह करता ना, त्यावेळेस महत्त्वाचं काय, प्रश्न कशावर विचारला ते बघा. ठीक आहे, आता इथे डेटा बस विचारली इंटरनल, आन्सर काय असेल? 8 बीट. हे करेक्ट आन्सर असेल. तर या ठिकाणी मी ऍड्रेस बस म्हटलं असतं 16 बीट. जर मी म्हटलं असतं मेमरी साईज 64 KB असते, म्हणजे हे वेगळं असतं 64 KB वगैरे, तर त्याची मेमरी साईज आहे. ठीक आहे, समजलं? अशा प्रकारे काही क्वेश्चन्स असतील. त्यानंतर काही क्वेश्चन्स बघा, कॅरी फ्लॅग. त्यानंतर समजा अशा प्रकारे ऑप्शन दिलेले असतील, कॅरी फ्लॅग, इट्स लाईक कॅरी फ्लॅग, अँड वी हॅव वन मोर. कोणकोणते आहे त्याच्यामध्ये? ऑक्झिलरी कॅरी, कॅरी, पॅरेंट कॅरी, आणि कोणकोणते फ्लॅग्स आहेत? कॅरी, ऑक्झिलरी, झिरो, पॅरिटी, ACL ऑक्झिलरी कॅरी. समजतंय? अशा प्रकारे ऑप्शन दिलेले तुम्हाला 0 1 1 या अशा प्रकारे ऑप्शन्स असतील. ठीक आहे, इथं मी काय दिली, क्वेश्चन काय दिली, आफ्टर द ऍडिशन ऑफ 32 years and 64 years, after the addition of these two numbers, what will be the contents of, sorry, what will be the status of following flag bits. ठीक आहे, हे ऍडिशन तुम्हाला तिथे केली, तुम्हाला तिथे मॅन्युअली बीट बाय बीट ऍडिशन परफॉर्म करायचे आणि त्यानंतर दिलेल्या ऑप्शन मध्ये करेक्ट ऑप्शन चूज करायचे. समजतंय? अशा प्रकारे सुद्धा प्रश्न असतो. त्यानंतर म्हणजे या टाइपचे सुद्धा प्रश्न असतील. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण त्याला इन्स्ट्रक्शन्स बघितले होते. मला वाटतं डेटा ट्रान्सफर ग्रुप आणि लॉजिकल ग्रुप या दोन्ही टाइपचे इन्स्ट्रक्शन आपण डिस्कस केले. ठीक आहे, कोणताही इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये मी देऊ शकतो त्याच्यामध्ये, आणि त्या इन्स्ट्रक्शनवर काही कोणतेही प्रश्न मी त्याच्यामध्ये विचारू शकतो. तर ते इन्स्ट्रक्शन पण सगळ्यांनी स्टडी करायचे. ठीक आहे, आणि इन्स्ट्रक्शनच्या नंतर मी काही काय करेल, 3 ते 4 लाईनचे प्रोग्राम सुद्धा देईल. त्या प्रोग्रामचा आउटपुट काय असेल ते तुम्हाला दिलेल्या ऑप्शन्स मध्ये चूज करायचे. समजलंय? अशा प्रकारचे प्रश्न असतील. क्लियर आहे? इझी टू पास, डिफिकल्ट टू स्कोर. ज्यांनी ते प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन सिरीजने केलेले आहेत त्यांनी ते क्वेश्चनचे आन्सर ऍक्युरेटली लिहू शकतात. आणि इंटरनेटवर कुठलाही प्रश्न तुम्हाला सापडणार नाहीये. लक्षात ठेवा, सगळे क्वेश्चन्स हे मनाने तयार केलेले असतील. ठीक आहे, महत्वाचं काय आहे, तर दिलेले क्वेश्चन कशाबद्दल आहे ते केअरफुली वाचत चला. समजलंय? ब्लाइंडली काही आन्सरला टिक करू नका.
त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, हे दरवर्षीच बघतो मी ना, त्याच्या प्रश्नामध्ये काय दिलं होतं बघा मागच्या वर्षी, हाऊ मेनी व्हॅलिड रजिस्टर पेअर्स आर देयर. सांगितलं होतं हा प्रश्न या अगोदर शिकवताना की काय डिस्कस केले होते लास्ट इयरच्या स्टुडंट्सनी. हाऊ मेनी व्हॅलिड रजिस्टर पेअर्स आर देयर इन 8085. पहिलाच ऑप्शन मुद्दा आपण काय केला होता 6. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळपास 70 ते 80% मुलांनी या ए ऑप्शनला चूज केलं होतं. ठीक आहे, गडबड बाकी काही नाही. त्यांनी काय लक्षात त्याची काय वाचलं, जनरल पर्पज बेसिस वाटले त्यांना. त्यांनी काय चूज केलं 6. जनरल पर्पज बेसिस नाही विचारलं, काय विचारलंय पेअर्स विचारले. आपल्याला तो माहिती आहे सर काय आहे त्यासाठी 3. सांगतो त्यासाठी प्रश्न महत्वाचा आहे, केअरफुली प्रश्न वाचा, कारण हे या सब्जेक्ट मध्ये असंच कन्फ्युजन होतं. ठीक आहे, गडबड करू नका. ठीक आहे, तर आपण आजच्या टॉपिक रिव्ह्यू करूया. आता नेक्स्ट ग्रुप आहे रोटेट ग्रुप. बघा पहिला इन्स्ट्रक्शन कोणता आहे, RLC एवढाच इन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यामध्ये कुठेही त्या इन्स्ट्रक्शन मध्ये बघा जनरली आपण जी इन्स्ट्रक्शन बघितली होती मूव A, B या टाइपमध्ये जे इन्स्ट्रक्शन बघितले होते त्या सर्व इन्स्ट्रक्शनचा हा डिफरंट आहे इन्स्ट्रक्शन. हा, या इन्स्ट्रक्शनची साईज किती असेल 1 बाईट 2 बाईट 3 बाईट. किती बाईटचा इन्स्ट्रक्शन आहे तो बघून सांगा, किती बाईटचा इन्स्ट्रक्शन असेल तो. इट इज अ 1 बाईट इन्स्ट्रक्शन. व्हाय? Because there is no immediate data and there is no immediate address specified in the instruction. नाही लक्षात येत? नाही लक्षात येत? बघा इकडे आपण हा इन्स्ट्रक्शन बघितला होता लास्ट लेक्चर मध्ये लॉजिकल ग्रुप मध्ये. काय लावलं आहे STC चा सेट द कॅरी. ठीक आहे, हा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा या इन्स्ट्रक्शन मध्ये ऑपरेशन कशा परफॉर्म करायचे हे फिक्स्ड आहे. ऑपरेशन कशा परफॉर्म करायचे कॅरी. सिंपली कॅरी बिटला काय करायचे, द व्हॅल्यू ऑफ कॅरी बिट इज सेट टू 1. म्हणजे हा इन्स्ट्रक्शन जेव्हा एक्झिक्यूट केली CH कॅरी बिटची व्हॅल्यू काय होणार आहे 1. तसेच भरपूर इन्स्ट्रक्शन बघितले आपण. समजा हा इन्स्ट्रक्शन होता मूव A, B. या इन्स्ट्रक्शनचा सुद्धा एक फिक्स ऑपकोड आहे. हा, याचा एक ऑपकोड फिक्स्ड आहे, याचा सुद्धा एक ऑपकोड फिक्स्ड आहे आणि या ऑपकोडची साईज असते 8 बिट. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि एक मेमरी लोकेशन सफिशियंट आहे या ऑपकोडला स्टोअर करण्यासाठी, म्हणून याची साईज आहे 1 बाईट. समजले? हां, तसंच बघा इकडे आपण या टाइपचे इन्स्ट्रक्शन बघितले होते. MVI लेट्स टेक A, ATH. This is a 2 byte instruction. Why? Because you need 1 byte to store the opcode and you need second byte to store that immediate data ATH. So if you want to store this memory location, this instruction into memory location, it will occupy memory locations. One for opcode and another for immediate data. So this is a 2 byte instruction. This is a 2 byte instruction. समजले? या instructionचा opcode MVI move immediate data into accumulator. ऑपरेशन कोणतं परफॉर्म करायचंय डेटा ट्रान्सफरचं. हे कशावर समजतं मायक्रोप्रोसेसरला, त्याच्या ऑपकोड वरून. हा ऑपकोड असतो ना, याचं नावच काय आहे, याचं नाव काय आहे ऑपरेशनल कोड. दिस ऑपकोड टेल्स मायक्रोप्रोसेसर व्हिच ऑपरेशन टू बी. हे लॉजिकल ऑपरेशन आहे, डेटा ट्रान्सफर ऑपरेशन आहे, कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं त्याचं ऑपकोड सांगत असतो. आणि ऑपरेशन परफॉर्म करायचं की ऍक्टिव्हेटर मध्ये डेटा ट्रान्सफर करायचा. हा डेटा इमिडिएट इन्स्ट्रक्शन मध्ये स्टोअर केलेला आहे. हा इन्स्ट्रक्शन स्टोअर करण्यासाठी एक याचा ऑपकोड आणि दुसरा म्हणजे हा इमिडिएट डेटा 2 मेमरी लोकेशनची आवश्यकता आहे. बरोबर आहे, म्हणजेच हा 2 बाईट इन्स्ट्रक्शन आहे. आणि त्याच ठिकाणी आणखी एक आपण बघितलं होतं, जसं की बघा इथे आपण ज्याच्यामध्ये इमिडिएट मेमरी लोकेशन स्पेसिफाय केलेलं आहे. असं कुठलं इन्स्ट्रक्शन आठवतं का तुम्हाला डेटा ट्रान्सफर मध्ये वगैरे, त्याच्यामध्ये की 16 बिट मेमरी लोकेशन स्पेसिफाय केलेलं आहे का कुठलं इन्स्ट्रक्शन सांगा मला. असं कोणतं इन्स्ट्रक्शन आहे ज्यामध्ये आपण 16 बिट मेमरी लोकेशन स्टोअर केलेलं आहे. LDA STA आठवतं का? काय फॉर्म आहे LDA E200H. काय फॉर्म आहे विसरलात का? लोड द अॅक्युमुलेटर. बरोबर आहे. हा इन्स्ट्रक्शन काय करतो बघा, E200H या मेमरी लोकेशन वरील 8 बिट डेटा कॉपी करतो अॅक्युमुलेटर मध्ये.
याचाच ऑपोजिट आहे एसटीए. काय करतो हा एसटीए? इट स्टोअर्स द कंटेंट्स ऑफ अक्युमुलेटर इनटू स्पेसिफाईड मेमरी लोकेशन. बरोबर आहे. आता हा इन्स्ट्रक्शन स्टोअर करायचा आहे आपल्याला मेमरी मध्ये. हाऊ मेनी मेमरी लोकेशंस विल यू रिक्वायर? 3. Why? First, for the opcode, you need 1 byte that tells microprocessor which operation to be performed, right? So 1 byte is for opcode. दूसरा byte क्या है? 16 bit address. 16 bit म्हणजे 2 byte झाले. याचा हायर बाइट म्हणजे हा इंटू स्टोअर करण्यासाठी आणि त्यानंतर हा 00 हा लोअर बाइट स्टोअर करण्यासाठी. म्हणजे टोटल हा इन्स्ट्रक्शन किती मेमरी लोकेशन ऑक्युपाय करतो? 3 मेमरी लोकेशन. म्हणजे याला जर मला मेमरी मध्ये स्टोअर करायचं असेल, ठीक आहे, तर मेमरी लोकेशन 3 मेमरी लोकेशन्स हा इन्स्ट्रक्शन ऑक्युपाय करतो. सेम हा एसटीए सुद्धा, ठीक आहे. म्हणजे हा इन्स्ट्रक्शन किती झाला? 3 बाइट इन्स्ट्रक्शन. समजले? ठीक आहे. तसंच आज जो आपण इन्स्ट्रक्शन बघतोय RLC, can you tell me the size of this instruction, whether it is 1 byte, 2 byte or 3 byte instruction? Yes, it is a 1 byte instruction. ठीक आहे. आता लक्षात घ्या, एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन विचारतात, एक्सप्लेन करा म्हणून. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आपला जो सब्जेक्ट आहे तो बाकी सब्जेक्ट पेक्षा वेगळा आहे. मशीन्स मध्ये तुम्हाला एखादा कन्सेप्ट विचारला, नो डाऊट तुम्ही अर्धा पेज त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन लिहू शकता, 1 पेज डिस्क्रिप्शन लिहू शकता. याच्यामध्ये काय करावं लागतं बघा, ती सगळं इथे तुम्हाला चालत नाही, त्या टाईपच्या आन्सर इथे चालत नाही. इथे तुम्हाला काय करावं लागतं, खूप स्पेसिफिक आणि ऑप्टिमिस्टिक आन्सर तुम्हाला लिहावं लागतात. समजतंय? म्हणजे काय, आता सपोज तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला, ठीक आहे, थिअरी एक्झाम आहे डी बारकोची, आपण अजून करूयात, आणि 4 मार्कासाठी प्रश्न विचारलेला आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स इन ब्रीफ. त्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे RLC. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड काय आहे तुमच्याकडून? साइज ऑफ दॅट इन्स्ट्रक्शन. RLC ची साइज किती आहे? 1 बाइट. ती तुम्हाला मेन्शन करावं लागेल. त्यानंतर RLC इन्स्ट्रक्शन एक्झॅक्टली काय करते परफॉर्म ते तुम्हाला शॉर्ट मध्ये डिस्क्राइब करावं लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डायग्राम असेल तर डायग्राम किंवा एक एक्झाम्पल त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. या 3च गोष्टी द्यायच्या, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतील. मशीन्स मध्ये किंवा पॉवर सिस्टम मध्ये, बाकीच्या सब्जेक्ट्स मध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड काय राहतं मार्क्स घेण्यासाठी? हाफ पेज, 1 पेज आन्सर एक्सपेक्टेड राहतं. ठीक आहे. इथं मात्र तसं करायचं नाही. अप टू पॉईंट लिहायचं आणि जास्तीत जास्त पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर करायला बघायचे. समजतंय? निबंध लिहिल्यावर आन्सर लिहायचं नाही. 1 पेज लिहा, 1.5 पेज लिहा, जोपर्यंत तुम्ही अप टू पॉईंट लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला मार्क्स भेटत नाही. क्लिअर आहे? तर बघा त्याचं डिस्क्रिप्शन आणि काय करत असेल तो इन्स्ट्रक्शन सांगा मला. काय करतो तो इन्स्ट्रक्शन बघा. RLC rotate the contents of accumulator left. RLC, R म्हणजे rotate, L म्हणजे left. लक्षात कसं ठेवायचं बघा. R म्हणजे rotate, L म्हणजे left. पुढचा इन्स्ट्रक्शन आहे RRC. काय असेल? rotate right. C म्हणजे काय आहे? C stands for carry, right? काय इन्स्ट्रक्शन करतो बघा. This instruction rotates the contents of accumulator left by 1 position. B7 is placed in B0 as well as in carry. होतं काय याच्यामध्ये? सिम्पली बघायचं. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बिफोर एक्झिक्युशन आणि आफ्टर एक्झिक्युशन. आता तिथे B नो यूज केलेलं आहे, आपण B0 D1 असं सुद्धा घेऊ शकतो याच्यामध्ये. ठीक आहे. accumulatorची साइज किती असते? accumulatorची साइज किती आहे? 8 बिट आहे. बघा इथे दिस इज D0, D1, D2, D3, D4, D5, D6 and we have one more bit that is D7. Total bit किती झाले? 8. Okay, this is nothing but the contents of accumulator. accumulator डेटा काही असेल, आपण फक्त त्या बिटची पोझिशन इथे मेन्शन केली. D0, D1, D2 ही त्याची काय आहे? त्या बिटची पोझिशन आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतो आणि इथे काय असेल? कॅरी बिट असेल. ठीक आहे. इथे काय असेल? कॅरी बिट असेल. समजतंय? हा इन्स्ट्रक्शन काय करतो बघा. इथे सिंपल आहे, खूप सिंपल आहे. लक्षात घ्या. RLC, R rotate left
बाय 1 पोझिशन. काय रोटेट करायचंय? ऍक्नॉलेज कंटेंट्स लेफ्ट साइडला एक पोझिशन ने रोटेट करायचे आहे. ठीक आहे. बघा आउटपुट काय असेल? खूप सिंपल आहे. ठीक आहे. काय करतो बघा, इथे हा D7 बिट आहे, हा लेफ्ट साइडला रोटेट झाला म्हणजे काय होईल? इकडे जाईल. आलं लक्षात? म्हणजे इथे कोणता बिट जात आहे? इथे D7. इथे D0 होता, तो इकडे लेफ्टने रोटेट झाला. इथे काय येईल बघा, D0. हा D1 लेफ्टने एका पोझिशनने रोटेट झाला, D1 D2. अशा प्रकारे हे प्रत्येक बिट एक लेफ्ट पोझिशनला रोटेट झालेले आहे. D3 D4 D5 and D6. हा जो D7 होता तो कुठे गेला? आता इथे या फर्स्ट पोझिशन कडे गेला. ठीक आहे. बट रोटेट थ्रू कॅरी असं म्हटलेलं आहे. दिस C स्टँड फॉर कॅरी. म्हणजे काय असेल याच्यामध्ये बघा, सेम बीट, दिस सेम बीट विल आल्सो गेट कॉपी इनटू कॅरी बीट. इथं काय असेल? D7 असेल. आणि हाच बीट इकडे रोटेट सुद्धा झालेला आहे लेफ्ट पोझिशनने. रोटेट थ्रू कॅरी. समजतंय? अशा प्रकारे असते एक्झिक्युशन. हे बिफोर एक्झिक्युशन आहे आणि हे आफ्टर एक्झिक्युशन आहे. these are the concepts of accumulator. राइट? घेऊन घ्या. हे बिफोर एक्झिक्युशन आहे, आफ्टर एक्झिक्युशन आहे. स्क्रीनवरती दिलेलं आहे ते लिहून घ्या. Before execution, let us assume accumulator contains 5, let's take 53H. Okay, and carry bit is 0. You have to tell me after execution of RLC instruction, you have to tell me the contents of carry and the contents of accumulator. करू शकता का? करू शकता? चला, हे ऐसे सांगायचे. एग्जाम्पल आहे RLC इन्स्ट्रक्शनचा. RLC इन्स्ट्रक्शन सोडवा आणि सांगा. A6 आलं का? ओके, A6 एक जणांनी आन्सर काय केले? A6. बाकीचे काय आन्सर आले? A6 आलं. आणि कॅरी बीट साइज कसं रे? कॅरी ठीक आहे. हा आहे C1 कॅरी बीट आहे. ठीक आहे. आणि हे कंटेंट्स आहे ऍक्युमुलेटरचे. ऍक्युमुलेटर मध्ये कोणती व्हॅल्यू आहे? 53H. 53H बायनरी इक्विव्हॅलेंट काय? 5 साठी 0 1 0 1 आणि 3 साठी 0 0 1 1. बरोबर आहे? हा, हे आहे बिफोर एक्झिक्युशन. समजले? हे आहे बिफोर एक्झिक्युशन. आफ्टर एक्झिक्युशन, ठीक आहे. एक्झिक्युशन होते म्हणजे काय होते याच्यामध्ये लक्षात घ्यायचं. काय होणार बघा, हा कॅरी मध्ये प्रीवियस कंडिशन आपण अजून काय केलेलं आहे? 0 ऍज इट इज. बरोबर आहे? एक्झिक्युशन कसं होत आहे बघा, हा प्रत्येक बीट काय होईल?
लेफ्ट साइडला शिफ्ट होईल अशा प्रकारे. बरोबर आहे. हा म्हणजे बघा इकडे पहिल्यांदा आपण ऍक्टिव्हिटीज बघूया, नंतर ही बाकीचे कंडिशन्स. पहिले त्या ऍक्टिव्हिटीज बघूया, कॅरीचा नंतर विचार करू. कन्फ्युजन जर अवॉइड करायचं असेल तर कॅरी बीट सध्या साईडला ठेवा. फक्त ऍक्टिव्हिटीचे कंडिशन्स कसे रोटेट होतात बघा इकडे. हा जो बीट आहे हा इथे जाईल, बरोबर, किंवा हा प्रत्येक बीट काय होईल, एक बीट इकडे शिफ्ट होईल. मग इथे काय आहे 1 1 0 0, मग एक बीट सोडून 1 1 0 0 हे झालं 1 1 0 0. त्यानंतर 1 0 1 0 1 0 1, इथला जो 0 होता तो कुठे गेलेला आहे, इकडे आला 0. ठीक आहे. त्यानंतर हा जो बीट आहे हा आहे B7 किंवा D7 बीट. दिस D7 बीट गेट्स कॉपी इनटू D0 position as well as into carry. So this 0 also gets copied into carry bit. तो ऑलरेडी 0 होता, आपले एक्झिक्युशन सुद्धा काय असेल 0 असेल. म्हणजे बघा इथे कॅरीची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. ठीक आहे. आणि हा या नंबरसाठी सांगा 8 + 2 10 10 साठी आहे A आणि हा आहे 4 + 2 is 6. Okay, so carry bit will be 0, accumulator will contain B6. ठीक आहे. कधी हा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर. ठीक आहे. It rotates the contents of accumulator right by one position. The last bit, sorry here, आता राईट साइडला आहे म्हणजे फर्स्ट बीट येणार B0. समजते ना, कारण त्या साइडने राईट साइडने फर्स्ट बीट कोणता आहे B0. This B0 gets copy into B7 as well as carry. रोटेट लेफ्ट मध्ये कोणता बीट कॉपी होतो B7. बरोबर आहे ना, कारण लेफ्ट साइडने बीट शिफ्ट होत आहे. आणि RRC मध्ये मात्र राईट साइडने पहिला बीट म्हणजे कोणता असेल तो B0 असेल. दॅट विल गेट कॉपी इनटू B7 as well as in carry. हे अशा प्रकारे ऑपरेशन बघा इथे. B7 B6 मध्ये, B6 B5 मध्ये अशा प्रकारे बीट्स कॉपी होतील. आणि जो फर्स्ट बीट आहे B0 हा आता या B7 मध्ये आणि त्यासोबत कॅरी बीट मध्ये कॉपी होईल. ठीक आहे. नेक्स्ट RAL इन्स्ट्रक्शन बघा कसा डिफरंट आहे. हा बाकी इन्स्ट्रक्शन पेक्षा कसा डिफरंट आहे बघा. हा डिस्क्रिप्शन समजलं नसेल तर ही डायग्राम बघा. हाऊ दिस इन्स्ट्रक्शन इज डिफरंट फ्रॉम RLC. RAL instruction is different from ILC instruction. How? B7 bit is getting copied only into the carry bit. बघा बघा इथे लक्षात द्यायचे सगळ्यांनी. हा जो B7 बीट आहे हा फक्त आणि फक्त कॅरी बीट मध्ये कॉपी होतोय. हा B0 मध्ये होतोय का? हा डिफरन्स आहे ILC आणि RAL मध्ये. समजतंय? लक्षात कसं ठेवायचं, इथे फक्त RAL आहे त्याच्यामध्ये कॅरी बीटचा म्हणजे थ्रू कॅरी होतो, पण कॅरी मध्ये सुद्धा बीट कॉपी होते B7. समजतंय बघा. म्हणजे हा जो B7 आहे याच्या अगोदरच्या केस मध्ये दिस B7 बीट was getting copy into carry bit as well as B7 bit. पण त्या केस मध्ये RLC च्या केस मध्ये. आणि या RLC च्या केस मध्ये B7 बीट फक्त आणि फक्त कॉपी कशामध्ये होतोय कॅरी बीट. B7 मध्ये सपोज 1 असेल, is it necessary that B0 will also contain 1? No. B0 मध्ये फक्त तीच व्हॅल्यू असेल जी कॅरी बीटची व्हॅल्यू आहे. कॅरी जर 1 असेल तर B0 मध्ये 1 येईल, कॅरी जर 0 असेल तर B0 मध्ये 0 येईल. ठीक आहे. आणि कॅरी बीट B7 ची जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये कॉपी होईल कॅरी बीट. ठीक आहे. हा डिफरन्स आहे दोन इन्स्ट्रक्शन मध्ये. त्यानंतर पुढचा इन्स्ट्रक्शन कोणता असेल RAR इन्स्ट्रक्शन. काय करणार हा इन्स्ट्रक्शन बघा. RAL आणि RAR दोन्ही इन्स्ट्रक्शन सेम आहेत. फक्त RAL मध्ये लेफ्ट वर डेटा कॉपी होत आहे म्हणजे शिफ्ट होत आहे आणि ते राईट वर.
The data is shifting by one position regularly. That's what the difference. Right? तर हे आहेत 4 इन्स्ट्रक्शन्स. क्लियर आहे? आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे स्टॅक आणि ब्रांच ऑपरेशन्स डिस्कस करूया. तर हे स्टॅक मेमरी मला डिटेल मध्ये डिस्कस करावे लागेल यासाठी. स्टॅक रिलेटेड ऑपरेशन साठी दोनच इन्स्ट्रक्शन्स आहेत. एक आहे पुश आणि एक आहे पॉप इन्स्ट्रक्शन. एक पुश इन्स्ट्रक्शन आणि हा पॉप इन्स्ट्रक्शन. दोनच इन्स्ट्रक्शन्स आहेत.